प्रकारचा वेळेचा अपव्यय नकोय. पंचांनी याची नोंद घ्यायची आहे. अन्यथा काही धावांचा किंवा काही षटकांचा आपल्याला फटका बसेल. समितीने असे निर्णय घेतलेले आहेत. लेग अंपायर म्हणून कामगिरी त्या ठिकाणी लेग अंपायर रेहान, या मॅचची लेग अंपायर म्हणून रेहान उभे राहतील. मुख्य पंच म्हणून कामगिरी करतायत अमोलजी काकड. लेग अंपायर म्हणून जात आहेत रेहनभाई. रेहनभाई यांना जर उन्हाचा त्रास होत असेल तर त्यांनी सरजे यांच्याकडून कॅप घ्यावी. पंचांसाठीच ते कॅप आहेत. आणि मुलांसाठी अल्पोहाराची व्यवस्था करताना गुड्डू रविभाऊ अतिशय जातीने काम करताना दिसत आहेत. या सर्व मुलांना आम्ही खेळाबरोबरच तुमचे पोट पाण्याची सुद्धा व्यवस्था करून तुम्हाला भरल्या पोटाने आम्ही या ठिकाणून घरी पाठवू. सर्व व्यवस्था समितीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही करतोय. साधना संघ क्षेत्ररक्षण स्वीकारून अतिशय नियमावलीप्रमाणे क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे. पहिला पॉवर प्ले आहे. साधना संघ काल सामना जिंकलेला आहे आणि खेळपट्टी अशी आदर्श अशी खेळपट्टी आहे. यापूर्वीच्या सामन्यात 98 धावसंख्या झाली होती. वाह, काय सुंदर सुरुवात आहे कर्मवीरच्या फलंदाजांची. एक फुलटॉस चेंडू आणि त्यावर घणाघाती असा षटकार. साधनाच्या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर नीटचं काही नियंत्रण राखता आलं नाही आणि उंचपुरा असा कर्मवीरचा फलंदाज याच्या बॅटमधून निघालेला घणाघाती षटकार. सुंदर असा झेल होता आणि हा झेल सुटलाय. याच मधून शिकायचं असतं, कॉलिंग करायची असते एकमेकाला. मी घेतोय म्हणून झेल. या प्रत्येक बारकाईचे धडे याच सामन्यातून याच स्पर्धेतून आपल्याला मिळत राहतील. प्रत्येकाने गोलंदाजाला आपल्या चेंडूवर नियंत्रण राखता येत नाहीये आणि त्याचा फायदा उचलतोय तो कर्मवीरचा उंचपुरा फलंदाज. 3 चेंडूमध्ये 2 षटकार मारलेले आहेत. सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल. कृपया पडद्याच्या मागे थांबा, जरा ट्रॅकच्या मागे थांबा. त्या ठिकाणी असलेले दर्दी, आमचे क्रीडा रसिक, आमचे शाळकरी मित्र, कृपया ट्रॅकवर थांबा. सामना संघर्षमय आहे. स्वयंसेवकांनी जाऊन त्या ठिकाणी सूचना करायची आहे. क्षेत्ररक्षकाला अडथळा निर्माण होऊ नये. बॅटची कड घेऊन गेलेला हा चेंडू एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत कर्मवीरच्या फलंदाजांना. एक चेंडू द्यायचा आहे. सुंदर सुंदर चेंडू. गोलंदाजाने कमबॅक केलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी करताना फोटो लगाना पड़ेगा, फोटो खींचेगा तो. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येबरोबर धावसंख्या वाढत चालली आहे कर्मवीर संघाची. साधना संघाला अतिशय सर्वोत्तम खेळ करून दाखवावा लागेल.
कर्मवीर तर सुंदरच सुरुवात केलेली आहे. दोन्ही संघ तुल्यबळ, अतिशय संघर्षमय सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. साधना गेल्या 16 वर्षातील 2 वेळा विजेता ठरलेला आहे. यावेळची आमची संकल्पना आहे ती आपला निसर्ग जपूया, अधिकाधिक झाडे लावूया, स्वच्छता राखूया, प्लास्टिकवर बंदी करूया, अशी अभिनव संकल्पना घेऊन आम्ही पुढे जात असताना सुंदर असा मध्यम बांधाचा हा गोलंदाज, सुंदर अशी गोलंदाजी करताना साधना संघासाठी, त्याच वेळेला कर्मवीरचा आक्रमक असा उंचपुरा फलंदाज. आणि झेल सुटलेला आहे. कॉल द्या, एकमेकाला कॉल द्या. कोणत्याही प्रकारची हे होतं का म्हणे. चल 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 बाहेर. झेल सुटलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. आदर्श अशी खेळपट्टी. लॉरेन्स सर, आवर लेडीज संघाचे खेळाडू यांनी अल्पाहार गृहामध्ये जायचं आहे. सुंदर असा गोलंदाज गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी कर्मवीरचा सलामीवीर आक्रमक फलंदाज अजूनही ठाम उभा आहे, 2 जीवदानाचा लाभ घेत. निर्धाव चेंडू, सुंदर असा चेंडू. हा गोलंदाज सुंदर आहे, अतिशय तेज तर्रार मारा करतोय आपल्या संघासाठी. एक झेल घेण्याची संधी उपलब्ध केली होती या गोलंदाजाने, पण क्षेत्ररक्षकांनी ती वाया दडवली. वाईट बॉल. यॉर्कर मारण्याच्या प्रयत्नामध्ये लेगच्या दिशेने गेलेला चेंडू पंच अमोल यांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. लेग अंपायर म्हणून कामगिरी करतायत रेहन भाई. सुंदर हा आक्रमक फलंदाज खरोखर कर्मवीर आपल्या शाळेसाठी जोरदार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. शेवटच्या चेंडूवर षटकार मारत त्याने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. साधना संघाला खूप मेहनत घ्यावी लागेल, सर्वोत्तम गोलंदाजी करावी लागेल, क्षेत्ररक्षण सर्वोत्तम दर्जाचं असावं लागेल. नवीन गोलंदाज आपल्या संघासाठी
सुंदर चेंडू. एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत, पण सुंदर असा चेंडू होता. एक एक धावेने आपली धावसंख्या वाढवत चाललेत कर्मवीर संघाचे फलंदाज. उंच पुरा आक्रमक फलंदाज आता फलंदाजीसाठी आलाय. सुंदर लेगच्या दिशेने तटवलेला हा चेंडू. त्या ठिकाणी थोडस गलतान असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे, चौकार गेलेला आहे. ह्या धावा खूप तुम्हाला जड जातील, कारण की धावा रोखल्या पाहिजेत. क्षेत्ररक्षण सर्वोत्तम दर्जाचं व्हाणं अपेक्षित आहे. कृपया. सुंदर चेंडू. पडद्यालगत असलेले खेळाडू कृपया मागे थांबा, कृपया मागे थांबा. कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षकाला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आपण दक्ष राहा. आपलं सर्वोत्तम सहकार्य आम्हाला अपेक्षित. हा उंच पुरा फलंदाज मात्र काही ऐकत नाहीये. जणू काही तबरेजचा रेकॉर्ड त्याला तोडायचा या भावनेने खेळतोय. षटकार आणि चौकार यांची आतिषबाजी पाहायला मिळते. सर्वोत्तम खेळ पाहायला मिळतोय आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून. वर्ष आपण 16वं साजरं करतोय. अतिशय गलथान असं क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षकाचा फार मोठा भुर्दंड बसतोय. तो साधना संघाला झेल सोडतायत, झेल बरोबर धावाही सोडतायत आणि स्कोर वाढत चाललाय कर्मवीर संघाचा. कर्मवीर संघ अतिशय दिमागदार जोशपूर्ण अशी बॅटिंग करताना दिसतोय, स्कोरिंग वाढवतोय. साधना संघाला अतिशय जोरदार प्रयत्न करावे लागतील. सुंदररित्या क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 धावेवर समाधान मानावं लागते त्या उंच पुऱ्या फलंदाजाला, ज्याने आतापर्यंत 3 जीवदानाचा फायदा घेत आपल्या संघासाठी एक चांगली फलंदाजी करताना दिसतोय. 3 जीवदान. आज खरोखर एक लक घेऊन आलेला आहे हा फलंदाज. नॉन स्ट्राईकला जाताना दिसतोय. संघाची धावसंख्या खूप वाढत चालली आहे आणि गोलंदाजामध्ये काहीसा संभ्रम. प्रत्येक गोलंदाजाने या आक्रमक फलंदाजाला बाद करण्याची एक संधी आणली होती, पण क्षेत्ररक्षकाने ती दवडली, वाया घालवली. पण सामना अतिशय जोशपूर्ण, संघर्षमय, शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास धरून रोखणारा असा होईल. सर्व खेळाडूंना मोफत अल्पोहाराची सोय आहे, त्याचा आपण लाभ घ्यायचा आहे. समितीचे सरचिटणीस अशोकजी कुर्मी साहेब आपल्याला सूचना करतील. आणि चेक चेक कुछ जरूरी सूचना है. स्टेज पे राहुल को रिक्वेस्ट है कि आप स्टेज छोड़ के नहीं जाए. अकरम भाई के केबिन के पास जो भी वॉलंटियर बैठा है, रिक्वेस्ट है वो कंटिन्यू वहां बैठे हैं. बैठना है तो एक्सचेंज करे, बट खाली नहीं छोड़े. और पर्दे जो भी लगे मैदान में, मेरा स्टूडेंट से रिक्वेस्ट है, प्लीज डू नॉट टच. वैसे ही अंपायर्स आपके कंफर्टेबल के हिसाब से आप अंपायर चेंज कर सकते हैं. और स्पेशल रिक्वेस्ट है टीचर्स, मेंटर्स, कोचेस, जो बच्चे अंदर खेल रहे हैं प्लीज उनको खेलने दीजिए. उनको फ्री हैंड छोड़ दीजिए, प्लीज उनको खेलने दीजिए. आता ज्या फलंदाजांनी एक धाव घेतली, ही एक धाव खूप मोलाची आहे, कारण की सुंदर अशी बॅटिंग म्हणावी लागेल. आपल्या आक्रमक फलंदाजाला स्ट्राईक देण्यासाठीचा हा प्रयत्न
ही एक धाव सुद्धा क्रिकेटमध्ये खूप अशी महत्वाची असते. गोलंदाज मात्र कमाल आहे. सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी, साधना संघासाठी जवळपास 1000 विद्यार्थ्यांमधून आपण निवडलेले 11 जण आहात. सर्वोत्तम खेळ करायचा आहे आपल्याला. सुंदर सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी झेल सुटतोय, चौकार जातोय. जवळपास 20 धावा अशाच प्रकारे या मोफत सोडलेल्या आहेत चेक साधनाच्या क्षेत्ररक्षकांनी. मैं वॉलंटियर से जैसा रिक्वेस्ट करूंगा वैसा वो जाके नाश्ता करके और रिटर्न आएगा. मैं सबसे पहले प्रकाश सर अंदर जाइए प्लीज, नाश्ता करके आइए जल्दी. प्रकाश सर आनंद भाई, संतोष, मी, जाओ जाओ, बिलाल जाओ नाश्ता करके आओ. शिवा जैसी हो जाएगा मुझे बता दो. और नाश्ता करके आने के बाद जो जैसी जिसकी पोजीशन थी प्लीज वो अपनी जगह पे आ जाएगा. कामराज और साधना विद्यालय का मैच. साधना और कर्म विद्यालय के बीच जो मैच चल रहा है, इसी बीच चीफ गेस्ट आशीष पटेल का हार्दिक हार्दिक स्वागत. आपका एक फोटो चलवा देता हूं. नहीं अकेला अकेला पागल, वो फोटो आएगा और चुपचाप 2000 देके जाने का. फोटो चलेगा आपका स्क्रीन पे. बाकी रविवार दोपहर को. $57.
चेक चेक शिवा होगा वैसे आप बताइए मुझे. ओके. और जिसका हो जाता है प्लीज आके अपनी पोजीशन पे. दिनेश. दिनेश. स्कोरर दिनेश. स्कोरर दिनेश नाश्ते के लिए. महेंद्र. महेंद्र. दिनेश जाओ वो बाद में स्कोर बाद में. और शिवा अंदर से फिनिश आधे लोग को बाहर आने दो. चेक. ये प्लीज गर्दी आप लोग पर्दे के जो पवेलियन का वो पवेलियन का एंड ही चेंज कर दिया जाएगा अभी. प्लीज. मस्तान जो बोल रहा है जरा सुनिए आप लोग प्लीज. अमोल नाश्ता अमोल तुझा मैं कर लेता हूं जा. ये इधर क्या देख किधर इधर बीच में बॉल. दे इधर. दे इधर. मिला अमोल. चेक. प्रशांत भाई चेंज कर दो बस हो गया. चेक. चेक. आवाज कम आ. कौन सा टीम था बैटिंग वाला? बैटिंग वाला कौन सा टीम है? और यहाँ पे बहुत ही अच्छा कैच पकड़ा है. टीम वर्क है. एक कैच पूरी टीम ने मिला के पकड़ा है. साधना विद्यालय बैटिंग करते हुए.
और ये लेग साइड में 1 रन की तरफ डिक्लेयर। और ये डॉट बॉल। क्यों अंदर भेजना है बता दो मुझे। और ये एक और कैच आउट हो गया है। और बैट्समैन पवेलियन एंड की तरफ चलते हुए और नए बैट्समैन अंदर आते हुए। न्यू बैट्समैन। बहुत ही अच्छी बॉलिंग। और ये वाइट बॉल। अंपायर का वाइट बॉल का इशारा। और ये फिर से गेंद हवा में और ये कैच ड्रॉप हो गया है। और ये तीसरा कैच था बट वो लोग पकड़ नहीं पाए। ओवर समाप्त। चेक। मेरे सहकारी मित्र विजय यादव जी, प्रकाश भाई, आपका सायन धारावी स्पोर्ट अश्विन की ओर से हार्दिक हार्दिक स्वागत। समय में समय निकाल कर तू इधर। अंकल छाव में बैठ जाओ कुर्सी लेके। ये बेटा बैठने दे अंकल को। बाकी मैच को जल्द से जल्द चालू किया जाए। और 1 रन भागने की कोशिश और यहाँ पे मिसफील्ड हुआ है। दो रन। व्हाइट लाइन के पीछे जाए अमोल। वहां से पीछे जाने के लिए बोल दिए।
साधना के जितने टीम मेंबर है व्हाइट लाइन के पीछे खड़े रहे। और ये फिर से हवा में गेंद और कैच आउट। और ये तीसरा कैच। और ये फिर से कैच आउट। चेक। मैं एसोसिएशन के Batsman- आनंद भाई से रिक्वेस्ट करूंगा कि सबसे पहले विजय भाई यादव जी का शॉल। सम्मान चिन्ह। आनंद भाई से रिक्वेस्ट करूंगा कि एडवोकेट प्रशांत भाई KTC का शॉल और पुष्प गुच्छ देकर उनका सत्कार करें। छोटेखानी सत्कार होतोय. पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मान चिन्ह KTC परिवार सायन धारावी स्पोर्ट्स असोसिएशन कडून आनंदभाई यांच्या शुभ हस्ते इंद्र मार्केट व्यापारी संघ याचे एक मुख्य पदाधिकारी म्हणून काम करतात. KTC परिवार सायन धारावी स्पोर्ट्स असोसिएशनचे जे सदस्य आहेत त्यांनी जर नाश्ता केला नसेल दिलीप भाई तर अल्पोपहार केंद्रामध्ये त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांनी त्वरित त्याचा लाभ घ्यायचा आहे. आपल्याला पुढे अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. पूर्ण ताकदीनिशी आपल्याला उभं राहायचं आहे. KTC परिवारचे सदस्य बाबाजी आपण सुद्धा अल्पोपहार केंद्रामध्ये जायचं आहे. दादा मैदानाच्या चारही कोपऱ्यामध्ये आमचे स्वयंसेवक या सामन्यावर लक्ष ठेवून व्यवस्थापन करताना दिसत आहेत. समितीच्या वतीने प्रत्येक सदस्याला विनंती आहे, आपण जर नाश्ता केला नसेल तर कृपया अल्पोपहार केंद्रामध्ये जाऊन नाश्ता करावा. पुरण आपण नाश्ता केलात. साधना संघ फलंदाजी करताना कर्मवीरचा सुंदर असा गोलंदाज, सुंदर मारा करताना निर्धाव चेंडू, एक चांगल्या धावेचा लक्ष्याचा पाठलाग करताना साधना संघ. फुलटॉस चेंडू. आपल्याला अतिशय दक्ष आणि जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवर धावा वसूल करावे लागतील. त्याच वेळेला कर्मवीरचे गोलंदाज सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी निर्धाव चेंडूचा मारा करताना दिसत आहेत. या वेळेला मात्र एक झेल घेण्याची संधी होती. सीमारेषेलगत सोडलेला हा झेल एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत.
पण फुलटॉस मिळालेला चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचलत नाही आहेत साधनाचे फलंदाज. मोठ्या धावांचं लक्ष आहे. गोलंदाजाला आपल्या चेंडूवर नीटसं नियंत्रण राखता येत नाही आहे. नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. फ्री हिट आहे, त्यामुळे कोणताही धोका नाही फलंदाजाला. या फ्री हिटवर कितपत लाभ उठवतात ते पाहूया आपण. अरुणबाई बंटी साधनाच्या समर्थकांना रोखण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर चेंडू, एक चोरटी धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. साधनाच्या फलंदाजांना चौकार षटकारांच्या खूप गरज आहे. अतिशय जलद गतीने आपल्याला धावा गोळा कराव्या लागतील लक्ष्याचा पाठलाग करत असताना. 2 वेळचे आपण विजेते आहात. फुलटॉस चेंडू, पुन्हा नो बॉल आणि फ्री हिट असेल. फ्री हिटचा कितपत लाभ उठवतात पाहूया. गोलंदाजाला चेंडूवर नियंत्रण राखता येत नाहीये. खेळपट्टी आदर्श अशी खेळपट्टी आहे. मोठ्या धावा होत आहेत. यावेळेला उंचावून मारलेला हा फटका पाहूया आणि झेल सुटलेला आहे. साधनाच्या संघाने जसे झेल सोडले तसेच कर्मवीरचेही क्षेत्ररक्षक झेल सोडताना दिसत आहेत. चेक. मैं रिक्वेस्ट करूंगा कि ऑलरेडी के कैप्टन और कामराज के कैप्टन जल्द से जल्द मंच के पास आए. गुलाब भाई, या वेळेला मात्र चौकार वसूल केलेला आहे. गुलाबभाई, वॉचमॅनच्या गेटकडे असलेले आपले सर्व स्वयंसेवक सदस्य. गुलाबभाई कोण, कृपया कोणी नाश्ता करायचा राहिला असेल तर त्यांनी स्वयंसेवकांनी नाश्ता करून कामराजर और घ्यायचा. ऑलरेडी के कैप्टन प्लीज. या पुढील सामना आवरलेडी संघाचा असेल, त्याचा नाणेफेकीचा कौल होत आहे. साधना संघाला जोरदार फटकेबाजी करावी लागेल लक्ष्याचा पाठलाग करत असताना. मोठ्या धावांचं लक्ष आहे आणि तेवढ्याच ताकदीने उतरला आहे पूर्ण कर्मवीर संघ. साधना संघाचे फलंदाज सुंदर फलंदाजी करताना आपल्या संघासाठी, सुंदर गोलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी कर्मवीरचे गोलंदाज. क्षेत्ररक्षकांची तेवढीशी साथ लाभत नाही आहे. चेक. ये ऑलरेडी कामराज विद्यालय, कामराज ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला लिया है, तो क्षेत्र रक्षण ऑलरेडी करेगी. दोनों टीमों को ऑल द बेस्ट. थैंक यू. सुंदर असा जमिनीलगत मारलेला फटका 1 धावे करता. चौकार षटकारांची आतिषबाजी. चेक. अच्छा, ये मैच इसके बाद का और तगड़ा मैच, 2 टाइम की विनर ऑलरेडी वर्सेस कामराज. ये सेकंड राउंड का मैच है. मेरे वॉलंटियर से रिक्वेस्ट है कि जिनकी जो भी मार्किंग थी अब वहां पे चले जाएं. नाश्ता जिनका नहीं हुआ वो शिवा से कोऑर्डिनेट करें और शिवा से मिल लें. आशा करता हूं कि सारे स्कूलों ने आपले पाहुणे यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलेले आहे समितीच्या वतीने. निश्चितच आपली उपस्थिती आम्हाला प्रेरणादायी, ऊर्जा वाढवणारी, आपलं सहकार्य असंच आम्हाला सतत लाभत राहो हीच सदिच्छा.
सामना हा शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही कोणाच्या बाजूने झुकेल. दोन्ही संघ तुल्यबळ. आता मात्र बॅट्समनने आपला गिअर बदललेला आहे. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करताना षटकार. वॉलंटियर से रिक्वेस्ट है कि बॉल का ध्यान रखें प्लीज. इसके बाद का मैच आवर लेडी वर्सेस कामराज विद्यालय. फिर हम लोग एंड करेंगे सेकंड राउंड पे और फिर इसके बाद जाएंगे थर्ड राउंड की ओर. गोलंदाजाने कमबॅक केलेला आहे. निर्धाव चेंडूने षटक संपलेलं आहे. साधनाच्या फलंदाजाला जोरदार अशी फलंदाजी करावी लागेल आणि कर्मवीरच्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी आपली व्यूहरचना ठरवलेली आहे. व्यासपीठावर अनेक सन्माननीय आमचे पाहुणे अतिथी येत राहतील. त्यांची छोटेखानी ओळख आपल्याला करून देण्यात येईल. सुंदर स्लोअर वन. ही मुलं आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट सामने पाहतात आणि त्याचा पुरेपूर अवलंब आपल्या या सामन्यामध्ये करतात. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल. सुंदर सुंदर स्लोअर वन टाकताना हा गोलंदाज. दोन लगातार निर्धाव चेंडू. चेक. थर्ड राउंड की ओर हम लोग बढ़ेंगे इस सेकेंड राउंड के लास्ट मैच के बाद. जो इसके बाद मैच है आवर लेडी वर्सेस कामराज विद्यालय. थर्ड राउंड के लिए जो भी टीमें जाएंगी और आखिरी तीन में जो टीम होगी, मेरा रिक्वेस्ट है कि आप अपने स्कूल में इन्फॉर्म कीजिए. ऐसे प्लेटफॉर्म पर आपको मैच खेलने मिलता है, ऐसे प्लेटफॉर्म पे आपका खेलता हुआ मैच लोग देखते हैं. तो चाहूँगा कि ज़्यादा से ज़्यादा विद्यार्थी शिक्षकगण जो आखिरी तीन में भाग लेंगे, हिस्सा लेंगे, उनके मैच को देखने के लिए उनके शिक्षकगण, उनके विद्यार्थी दोस्त, ऐसे लोग उस मैच को देखने आए, ऐसे मेरी रिक्वेस्ट है. सर्व खेळाडूंचे पालक वर्ग जरी आले तरी या ठिकाणी समितीच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत असेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि गडी बाद झालेला आहे. एक शॉर्ट धाव आहे, अपूर्ण केलेली धाव आहे. त्यामध्ये स्कोररने लक्ष द्यायचं आहे. पंचांनी आपले निर्देश दिलेले आहेत. कर्मवीर आणि साधना यांच्यामध्ये तुल्यबळ असा सामना. यानंतरचाही सामना अतिशय तुल्यबळ असेल. आवर लेडी संघ व कामराजमध्ये आवर लेडी लागोपाठ 2 वर्षाचा विजेता संघ. फलंदाज फक्त बॅट फिरवत आहे पण बॅट मधून धावा काही येत नाही आहे. निश्चित लक्षपूर्वक अतिशय जबाबदारीने आपल्याला फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. संतोष भाऊ ज्यांना काही सुंदर चेंडू, सुंदर षटक म्हणावं लागेल. हे सुंदर गोलंदाजी केली या गोलंदाजांनी आणि जणू काही कर्मवीर पुढील सामन्याकडे वाटचाल करतो असं दिसतंय. पण शेवटच्या चेंडूपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. बाजी पलटवण्यामध्ये साधना संघ यशस्वी होतो का पाहूया. कृपया मैदानामध्ये इतर खेळाडूंनी जाऊ नये. हा सामना कर्मवीर संघाने जिंकलेला आहे आणि स्पोर्ट्समनशिप खिलाडी वृत्ती दिसते.
दोन्ही संघ खेळाडू एकमेकाशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. निश्चितच आंतरराष्ट्रीय दर्जावर जशा प्रकारे खेळाडू पराभव नंतरही एकमेकाला हस्तांदोलन करतात, तशाच प्रकारे अतिशय खेळाडू वृत्ती दाखवलेले साधना संघाने विजेते संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर पराभूत संघ